विघ्नहर्ता कोंबडी खत सप्लायर्स तलगरे। आमच्याकडे पॅकिंग मध्ये अंड्याच्या कोंबडीचा कोंबडी खत मिळेल। उच्च दर्जाचे नैसर्गिक कोंबडी खत पुरवणारे एक विश्वासार्ह नाव। मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे खत 100% सेंद्रिय व उच्च दर्जाचे आहे। जमिनीतील सूक्ष्म पोषक तत्वांचे प्रमाण वाढवून पिकांच्या मुळांची वाढ जलद होते व उत्पादन क्षमता वाढते। कोंबडी खताचे फायदे असे की जमिनीचा सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात वाढतो, जमिनीचा पोत सुधारतो। ऊस, केळी, भाजीपाल्यासह सर्व पिकांसाठी उत्तम सेंद्रिय खत म्हणजे विघ्नहर्ता कोंबडी खत। आपल्या ऑर्डर नुसार फक्त 8 दिवसात खत थेट शेतावर उपलब्ध। ऑर्डर साठी संपर्क 72 49 35 87 96। रमेश बंडगर, सलगरे, तालुका मिरज। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। माजी मंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांचे ज्येष्ठ बंधू, सांगली जिल्ह्याचे सुपुत्र, पद्मश्री पुरस्कार मिळवणारे उद्योजक डॉक्टर अशोक आबा खाडे यांना राष्ट्रपती यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्यामुळे त्यांचा मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृहात सत्कार करण्यात आला। केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री नामदार रामदास आठवले, पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि उद्योजक मिलिंद कांबळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी खासदार विशाल पाटील, माजी मंत्री आमदार सुरेश भाऊ खाडे, आई तानुबाई खाडे, जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुहास बाबर, माजी खासदार संजय काका पाटील, महापौर धीरज सूर्यवंशी, मकरंद देशपांडे, सुमनताई खाडे, पृथ्वीराज पाटील, दीपक बाबा शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, भाजपा पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपल्या शैलीत अभिनंदन केले। यावेळी बोलताना रामदास आठवले म्हणाले की अशोक आबा खाडे यांच्यामुळे देशाची इकॉनॉमी वाढत आहे। त्यांनी व्यवसायाच्या माध्यमातून प्रगती केली आहे। याबाबत मंत्री रामदास आठवले यांनी खासदार फुटीबाबत सुद्धा कवितेच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिले। आबांना नेहमीच आवडत होता कलर रेड, म्हणून त्यांनी आपल्या कंपनीचं मजबूत केलेलं आहे शेड। तर आबा जे आहे ते आबा हे दलित समाजाचे, चर्मकार समाजाचे, त्यांची आई इथं आहे। शेतामध्ये राब राबून आईनी त्यांना शिकवलं, त्यांच्या वडिलांनी त्यांना शिकवलं आणि आई वडिलांनी त्यांना शिकवलं म्हणून आबाने अनेक लोकांना दुखवलं। आबा जे आहे आबा सिद्धार्थ कॉलेजमध्ये शिकलेले विद्यार्थी आहेत। त्यांचे मोठे बंधू अण्णा आपले चांगले माझ्या परिचयाचे आहेत। सुरेश भाऊ खाडे हे सुरुवातीला रिपब्लिकन पक्षामध्ये आले, पण ते रिपब्लिकन पक्षामध्ये राहिले असते तर आमदार झाले नसते। ते भाजपमध्ये गेले, कारण सध्या भाजपचा तरारा साऱ्या देशामध्ये आहे। नरेंद्र मोदींचा करारा अशा पद्धतीचा स्वभाव, अमित शहा यांची पक्षावर असणारी मोठी पकड आणि नरेंद्र मोदींना असलेली या पट्ट्याची साथ, म्हणजे माझी नरेंद्र मोदीजींना आहे मजबूत साथ, मग का होणार नाही मजबूत त्यांचा हात? रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ज्यांच्या सोबत जातो त्यांना सत्ता मिळते, पण आम्हाला काय मिळत नाही। मला एकट्याला मिळतंय, पण सुरेश भाऊ खाडे हे मंत्री झाले, समाज कल्याण खात्याचे मंत्री होण्याची संधी त्यांना मिळाली। मी सुद्धा माननीय शरद पवार साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये समाज कल्याण खात्याचा, ट्रान्सपोर्ट खात्याचा, रोजगार हमी खात्याचा आणि दारूबंदी खात्याचा मंत्री होतो। मी पवार साहेबांना सांगितलं होतं मला दारूबंदी खाता नको, का नको तर दारू बंदच होत नाही तर त्या खात्याचा काय उपयोग आहे? पण मला सुद्धा मंत्री होण्याची संधी मिळाली।
सुरेश भाऊ खाडे हे माझ्यासोबत होते. मी त्यांना सांगितलंय तुम्हाला निवडून यायचं असेल तर तुम्ही जतमध्ये जा, तुम्हाला आबांचा आशीर्वाद आहे, आबा तुमच्या सोबत आहे, जतमध्ये राहा, लोकांची संवाद साधा. निवडून यायचं असेल तर सर्व समाजाशी आपली ओळख त्या ठिकाणी करून घ्या. आणि सुरेश भाऊ खाडे जतमध्ये जाऊन राहिले आणि निवडून आले. ते मुंबईला राहिले असते तर त्याला निवडून आले नसते. आणि ते 2 वेळेला जतमध्ये आले ना. पण माझा स्वभाव अजूनही कार्यालयात बसल्यानंतर मी जर चिडाचिडी चालू केली कार्यक्रम म्हणतात भावना काही खायला आणा, बहुत चिडली, भावना भूक लागली, बहुत चिडतात. तो स्वभाव होता. सकाळी चपाती खाली संध्याकाळी टिकायचं म्हणजे आवड आहे. चपाती मिळत नव्हती. मग जो स्वयंपाक घडल्याची ज्याची पाळी असायची, जो तो विद्यार्थी असायचा, जो स्टुडंट असायचा, जो त्याच्या तो दिवस त्याच्यावर असायचा, त्याला मी मारायचा आणि त्याला मारून एक चपाती हिसकून खायचा. हे माहित होतं आपल्याला संध्याकाळी सुपरटेंट आपल्याला मारणार आहे, मार निश्चित मिळणार आहे, त्याची ती भूक भागवण्यासाठी चपाती खायची. हे सगळं होत असताना काही दिवसांनी काही कंप्लेंट गेल्या आबांच्याकडे, आबा सुरेश असा करतोय, असा करतोय, असा करतोय. आता आबा म्हणजे आमचे वारकरी संप्रदायाचे माळकरी विठ्ठलाचे भक्त पहिल्यापासूनच लहानपणापासूनचे असतात. आम्ही आता सोडून जॉईन झालोय. आणि त्यावेळेला आबांना कंप्लेंट केला तर मग आबा माझ्या बाजूला जेव्हा बसायचे आणि जी चपाती ही लाभाची ती माहिती टाकायची ही तू का. आणि त्यावेळेला जे वरण असायचं ना ते हात धुवायचं वरण, त्या लायकीचं वरण असायचं. आम्हाला 2 पिकळ्या वरण घ्यायचे आणि पोट माझे बघून आणि मी पण निर्णय त्यासारखा खायचा. काय त्यावेळेला आपल्याला काय वाटत नव्हतं. म्हणजे हे आमदारकी करत असताना असं सगळ्या फॅमिलीनं एक सॅक्रिफाईस केलेलं. आणि आज तुमच्या शिवमुद्याने उपलब्ध आहोत. आज मोठा पुरस्कार मिळाला. मी कोण होतो, कुठला होतो, ना वडील आमदार, ना आजोबा आमदार, ना कोण आमच्या घरात आमदार, कोण खासदार, कोण मंत्री, कोण नव्हता. पण आज इथे येऊन पण आम्ही 2 वेळा मंत्री झालो, एकदा पालकमंत्री झालो, 5 वेळा आमदार झालो. हे पण सगळे तुमच्या आशीर्वाद मिळाले, दादा साहेबांच्या नेत्यांचे आशीर्वाद मला मिळाले आणि तुमची सेवा करायची मला संधी मिळाली. आज ह्या माध्यमातून आम्हाला जी काय सेवा केली म्हणजे माझी माहिती सांगायची की बाबा आता तुम्ही थोडंसं मोठं झाला, तुमच्याकडे 4 पैसे आले, तुमचं सगळं भागले आता व्यवस्थित आहे, एक भाकरी तुमच्या आता चालू झालेली आहे. मग अशी मुलींनी सांगितलं त्यातली अर्धी भाकरी ही गरीबाची आहे, अर्धी भाकरी तुमची आहे, त्या अर्ध्या भाकरी तुमचा हक्क नाही आहे आणि ती वाटायसाठी तुम्हाला हे काम करावं लागेल. त्या माध्यमातून खाडे कुटुंब सगळं हे काम करते. म्हणून एक मिळाली. म्हणून ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री दादा, ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री एक मागासवर्गीय कार्यकर्ता होईल असं वाटत तुम्हाला. तशी इस्लामपूर, वाळवा, कडेगाव, कडेपूर तिकडून असायचं. पण ते मिळालं, पक्षाने दिलं, तुम्ही सगळ्या नेते मंडळींना आशीर्वाद दिले आम्हाला आणि नेत्याची पूर्वाची सेवा करायची संधी मला मिळाली. आज आपण क्लिप बघित असेल, आबा कसे आले, कुठून आले, काय करत होते, कसं करत होते. पण ह्यात एक महत्वाची गोष्ट आपली सांगतो मला, एकत्र कुटुंब राहणं ह्यात ताकद किती मोठी असते. आज आम्ही एकत्र कुटुंब आहे. मी सगळ्यात लहान आहे, आबा मोठे त्यापेक्षा ते अण्णा नाही पाहत. पण अजूनही एक किचन, एक बिझनेस आणि एक बँक ह्या पद्धतीवर आमचं कुटुंब चालते. आमची मुलं आता आमच्या हाताखाली आलेली आहे, पण त्यांची जिद्द तशीच आहे. कुटुंब एकत्र राहण्यासाठी त्यांची जिद्द असते. कुठेही इकडं तिकडं आमच्या सुना आल्या, आमच्या वहिनी आल्या, सगळ्या आल्या, पण मी ऐकलं नाही कधी. माझी मिसेस मोठी आई असते, मोठ्या वहिनीला आम्ही मोठी आई म्हणतो, मोठी असते आमची वहिनी साहेब असते. पण आज सगळ्यात 42 वर्ष झालं लग्न होऊन, पण आज सगळ्यात कुठं भांडायला लागले, दोघे एकामेकाला तिरस्कारानं वागलेत असं मला कधी बघायला मिळालेलं नाही. हे महत्वाचं, कारण हे मात्रच मजबूत होता. आईची शिकवण होती सगळ्यांना
आणि ह्या दृष्टिकोनातून काम करत असताना आज खूप आनंद होतो की आबांना पद्मश्री मिळालं. एक उच्च सत्कार सन्मान त्यांना मिळाला, गावाला सन्मान मिळाला, फॅमिलीला सन्मान मिळाला आणि आपल्या सांगली जिल्ह्याला सन्मान मिळाला. त्याबद्दल मी सर्वांच्या वतीनं आबातूनला अभिनंदन करतो. आणि असंच जनतेची सेवा करत 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 काय असेल ती तो त्यांची द्यायची हक्काचे त्यांना वाटत आपण आपलं आयुष्य घडवूया, एवढंच मी आपल्याला सांगतो. आज ह्या कार्यक्रमाला एवढ्या मोठ्या संख्येनं आपण सगळेजण आला त्याबद्दल धन्यवाद देतो.